नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी ऑन अकॅडमीच्या स्टडी ऑन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आज जो बी एड सी ई टी 2024च्या संदर्भानं जी माहिती पाहणार आहोत, त्या माहितीमध्ये आपण हे पाहणार आहोत की आज ज्या मेरिट लिस्ट लागलेल्या आहेत त्या मेरिट लिस्ट कशा पद्धतीनं लागलेल्या आहेत आणि त्या पाहायच्या कशा. महा सी ई टी 2024 असं गुगलवरती टाकल्यानंतर जे तुमच्या स्क्रीनवरती येईल 2024-25 स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, यावरती तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएशनमध्ये बी एडवर आपण ह्या टॅबवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे दिसून येईल ते पब्लिश्ड ऑन 2 ऑगस्ट 2024 ही जी राऊंड 1 अल्फाबेट लिस्ट येणार आहे. राऊंड 1 अल्फाबेट लिस्ट एम एस म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट. राऊंड 1 नॉट कन्सिडर इन अल्फाबेट लिस्ट. राऊंड 1 अल्फाबेट लिस्ट ओ एम एस म्हणजे आउटसाईड ऑफ महाराष्ट्र, या लिस्ट लागलेल्या आहेत. तर या लिस्ट एन आर आयमध्ये समजा जर आपण ही लिस्ट ओपन केली तर आपल्याला या पद्धतीनं या लिस्ट पाहायला मिळतील. यामध्ये आपला नाव, नंबर आणि आपण किती नंबरला आहोत किंवा आपली सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी असलेली आपल्याला दिसेल. मुख्यत्वे करून जे आपल्याला पाहायचं आहे, आपण महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट असाल तर एम एस या टॅब अंतर्गत ही जी लिस्ट ओपन होणार आहे, 520 पेजेसची ही लिस्ट आहे. इथं आपण आपलं नाव फाइंड आउटही करू शकता कंट्रोल एफ दाबून, किंवा आपण या पद्धतीने ही लिस्ट सर्च करू शकता. मग ह्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायचं काय, तर सिरियल नंबर आहे, ॲप्लिकेशन आय डी आहे, कॅन्डिडेट नाम आहे. सर्च करत असताना कंट्रोल एफ करून तुम्ही तुमचा सिरियल नंबर, ॲप्लिकेशन आय डी अथवा तुमचं नाव जरी टाकलं तर तुम्हाला पुढील माहिती ही तुमच्या स्क्रीनवरती येऊन जाईल. जेंडर, डेट ऑफ बर्थ, फायनल कॅटेगरी, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरलेला आहे, प्रिव्हियस कॅटेगरी म्हणजे जर कॅटेगरी चेंज असेल तीही तुम्हाला दिसेल. काही लोकांनी अगोदर ओ बी सी, एस सी, एस टीमधनं फॉर्म भरला होता, परंतु त्यांच्याकडे व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर नसल्यामुळे त्यांनी परत ओपनला कन्वर्ट झालेले आहेत, तर तिथं ओपन असं दिसून येईल. फायनल कॅन्डिडेट टाईप महाराष्ट्र टाईप ए म्हणून दिसल. फायनल मायनॉरिटी, जर तुम्ही मायनॉरिटीत असाल तर तेही पाहून घ्या. फायनल पी एच फिजिकल हँडिकॅप्ड, एक्स सर्व्हिसमॅन, फिजिकल हँडिकॅप्ड, एक्स सर्व्हिसमॅन प्रायोरिटी, ऑर्फन, सी ई टी पर्सेंटेज, जे टॅब पाहायचेत आपल्याला ते ह्या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण टॅब आहेत. त्यातमध्ये सी ई टी आपलं पर्सेंटेज बरोबर त्या ठिकाणी आलेलं आहे का, एल सी टी पर्सेंटेज बरोबर आलेलं आहे का, हा टोटल पर्सेंटेज जे आपल्या स्कोर कार्डवर आहे सी ई टी तेच या ठिकाणी आलेलं आहे का हे पाहायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन पर्सेंटेज बरोबर आहे का, ग्रॅज्युएशन पर्सेंटेज बरोबर आहे का, एच एस सी पर्सेंटेज, एस एस सी पर्सेंटेज आणि डॉक्युमेंट स्टेटस. आता एस एस सी पर्सेंटेजच्या नंतर हा जो डॉक्युमेंट स्टेटसचा कॉलम आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपलं जर डॉक्युमेंट स्टेटस कन्फर्म असेल तरच आपण राऊंड 1साठी पात्र आहोत, अन्यथा आपण राऊंड 1साठी पात्र नाही आहोत. डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिप्शन्सी म्हणजेच तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी डिस्क्रिप्शन्सी आहे किंवा त्रुटी आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही राऊंड 1साठी या ठिकाणी इलिजिबल असणार नाही आहात. तर राऊंड 1 जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला परत ही डिस्क्रिप्शन्सी, जे तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल कोणाचं ग्रॅज्युएशनचं डॉक्युमेंट असेल आणि त्यांना आवश्यकता असेल कन्व्हर्जेशन सर्टिफिकेटची आणि त्यांनी ते जर जोडलेलं नसेल तर तिथं तुम्हाला डिस्क्रिप्शन्सी दिसून येईल किंवा त्रुटी ही दिसून येईल. अशा पद्धतीने ही लिस्ट आहे. या लिस्टमध्ये जर आपलं नाव असेल आणि आपल्या नावापुढे जर कन्फर्म असेल तर आपण राऊंड 1साठी पात्र आहात. याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे की आउटसाईड ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत त्यांचीही लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. 21 पेजेसची ही लिस्ट आहे आउटसाईड ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट. त्याच्यामध्ये परत जेंडर, डेट ऑफ बर्थ, फायनल कॅटेगरी,
कॅन्डिडेट टाईप OMS म्हणजे आउटसाईड ऑफ महाराष्ट्र, जे मुलं महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत किंवा त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, त्यांचं CET पर्सेंटेज, ELCT पर्सेंटेज, टोटल पर्सेंटेज, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, HSC आणि HSC पर्सेंटेज. हे पर्सेंटेज एकदा आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहेत. ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन हे दिलेलंच नाही आहे तिथं पर्सेंटेज 00 म्हणून या ठिकाणी येणार आहे. त्यांनी फक्त ग्रॅज्युएशनवरच फॉर्म भरलेला आहे, अशांचं पर्सेंटेज या ठिकाणी दिसेल. ओके. आणि डिस्क्रप्शन्सीचा जो डॉक्युमेंट डिस्क्रप्शन्सीचा जो मुद्दा आहे, परत या ठिकाणी जर तुमचं कन्फर्म असेल तर तुम्ही राऊंड 1ला पात्र आहात. जर तुमचं कन्फर्म नसेल किंवा डिस्क्रप्शन्सीमध्ये आलेलं असेल तर तुम्ही राऊंड 1साठी पात्र असणार नाही आहात. मग जर तुम्ही राऊंड 1साठी पात्र नाही आहात तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याच्या वेळेस जेव्हा लिंक ओपन होईल तेव्हाही तुम्ही तुमचं डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि तिथं नव्यानं दुसरं डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता. अन्यथा तुम्ही हे पण करू शकता, म्हणजे सेकंड राऊंडला अपियर होऊ शकता. अशा पद्धतीनं जे महाराष्ट्र शासनाचं CET पोर्टल आहे, कॅप ॲप्लिकेशन फॉर B.Ed ॲडमिशन 2024-25, या ठिकाणी अल्फाबेटनुसार ह्या याद्या दिलेल्या आहेत. राऊंड 1 अल्फाबेट लिस्ट NRI, राऊंड 1 अल्फाबेट लिस्ट MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, राऊंड 1 नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेट लिस्ट म्हणजे याच्यात कन्सिडर केलेले नाहीत, आणि राऊंड 1 अल्फाबेट लिस्ट फॉर OMS आउटसाईड ऑफ महाराष्ट्र. ओके. तर अशा पद्धतीने या राऊंडमधून आपलं नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि काही आपल्या नावापुढे जर त्रुटी दिसत असेल, डिस्क्रप्शन्सी आपल्या डॉक्युमेंटमध्ये दिसत असेल तर ती आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. म्हणजे 10वीचं कन्वर्जन असेल, 12वीचं कन्वर्जन सर्टिफिकेट असेल, किंवा बर्थ प्लेस प्रूफ असेल, किंवा डिग्रीचं कन्वर्जन सर्टिफिकेट असेल, किंवा मार्कशीट बरोबर त्या ठिकाणी अपलोड केलेलं नसेल, ह्या सर्व डॉक्युमेंट आपल्याला येत्या काही दिवसामध्ये अपलोड करायचे आहेत, जेणेकरून आपण राऊंड 1साठी पात्र असू. धन्यवाद मित्रांनो.